काल रात्री श्रीरामपूर नेवासा रस्त्यावरती टाकळीबांध शिवारामध्ये एक भीषण अपघात झाला आहे। या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे। दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाला आहे। कदाचित या परिसरामध्ये गतिरोधक असते तर हा अपघात झाला नसता, येथील नागरिकांची अशी मागणी आहे। आपण बघू शकतो या दृश्याच्या माध्यमातून ही दुचाकी गाडी आहे। या दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये आपण बघू शकतो, दाखवा यांना दृश्य दाखवा, आपण बघू शकतो कशी दुचाकीचा चक्काचूर झालेला आहे आणि ती गाडी नेवाशावरून येत होती। नेवाशावरून लग्न समारंभ कार्यक्रम आटपून ही गाडी श्रीरामपूरच्या दिशेने येत असताना टाकळीबांध या परिसरामध्ये दुचाकी स्वारांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये या गाडीचा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एकंदरीत कारमधील 2 जण आणि दुचाकी स्वार जागीच ठार झालेले आहे। कदाचित या परिसरामध्ये या नेवासा रोडवरती गतिरोधक असते तर कदाचित हा गाडीचा वेग कमी असता आणि कदाचित हा अपघात झाला नसता, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। आपण बघू शकतो या गाडी वाचवायच्या प्रयत्नामध्ये हे पोल तोडून ही गाडी या परिसरामध्ये गेलेली आहे। या परिसरामध्ये गाडी गेल्यानंतर 3 जणांचा मृत्यू झाला आहे। तर आपण 3 जणांचा मृत्यू झाला आहे, 3 जण जागीच ठार झाले असून 6 जण मृत्यूची झुंज घेत आहे। या झाडाला ही गाडी आदळलेली आहे। झाडाची परिस्थिती आपण बघू शकतो। या झाडाला गाडी आदळल्यामुळे कारचा चक्काचूर झालेला आहे। या चक्काचूर अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। कदाचित प्रशासनाने या परिसरामध्ये गतिरोधक टाकले असते तर हा अपघात झाला नसता। या चौफुलीवरून अनेक गावाकडे जाणारे रस्ते आहे, ग्रामीण भागात जाणारे लोकांची वर्दळ जास्त असती। आपण बघू शकतो ही जी गाडी आहे या पलीकडे गाडीने उड्डाण केलेली आहे आणि अपघात इतका भीषण होता का या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। MS17Q1795 ही बुलेरो कार आहे। कारची परिस्थिती आपण बघू शकतो। अशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे आणि ह्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये लग्न समारंभ आटपून हे घरी जात असताना वराडी या गाडीचा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 6 जण मृत्यूशी झुंज देत आहे। गाडीची परिस्थिती बघा, हीच गाडी आहे जी लग्नाची वरड घेऊन गाडीतल्या 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। एकंदरीत ही परिस्थिती बघता या परिसरातील नागरिकांचं म्हणणं असं आहे की या परिसरामध्ये गतिरोधक बसवण्यात यावं, कारण की हा वर्दळीचा वाहतुकीचा रोड आहे। नेवाशाकडून श्रीरामपूरकडे हा रस्ता येत असतो। या परिसरामध्ये अनेक वेळा अपघात होत असतात। या अपघातामुळे अनेक लोकांचे प्राण गेलेले आहे। कदाचित या परिसरामध्ये गतिरोधक असते तर हा अपघात झाला नसता आणि या अपघातामध्ये प्राण वाचवले गेले असते। आपल्या सोबत इथलचे काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगशाल सर तुम्ही, हा अपघात झाला या संदर्भात? इथं जर स्पीड ब्रेकर जर असता ना तर अपघात झाला नसता, कारण हा चौफुली आहे। एक रस्ता पिंपळगावकडून येतो आणि एक रस्ता दावडेवस्तीकडून येतो आणि नेवासा सांपूर रस्ता नेवासकडून येणार पूर्णपणे उतार आहे। हाच जुनी विनंती आहे की इथं स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात 3 असे टोटल 6 स्पीड ब्रेकर असतात आणि स्पीड ब्रेकर बसवताना नंबर विनंती सरपंच बांधव विभागाला त्याला पांढरा किंवा पिवळा कलर देऊन त्याच्यावरती ते खुणा करून तिथं ते स्पीड ब्रेकर आणि त्याला रेडियम लावण्यात यावं स्पीड ब्रेकरला, नाही तर इथं तर होईलच, पण स्पीड ब्रेकरवर जर काही खुणा वगैरे नसते तर डबल ॲक्सिडेंट होतील। तर हात जोडून सगळ्यांच्या नागरिकांच्या वतीने विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला की तिथं स्पीड ब्रेकर जरूर बसवावे। त्याच्यामुळे अपघात पूर्णपणे थांबलाच, कारण येणाऱ्या गाडीचा स्पीड कमी झाला असता आणि सगळेजण असतं आणि हा अपघात एकदम सगळ्यांचं प्रमाण कमी झालं, कारण येणारा उतार आहे आणि रस्ता पण हा चांगला असल्यामुळे सगळ्यांची स्पीड जास्त प्रमाणात वाढलेले आहेत। हा अपघात घडला त्यावेळेस आपण प्रत्यक्षदर्शनी आपण बघितला का? हां, मीच इथंच होतो ना, माझ्या दुकानात स्वस्तिक टेरस दुकानासमोर झालं ना। एकंदरीत असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे की या परिसरामध्ये गतिरोधक बसवण्यात यावं आणि गतिरोधक बसवल्यानंतर त्याला व्हाईट कलरचे पट्टे मारण्यात यावे, जेणेकरून वाहतूक करणाऱ्या लोकांना ते पट्टे दिसतील व अपघात टळतील। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी मी इरफान श्रीरामपूर।